के पाटील आत्ताही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। उपोषण ते करणार आहे आणि साधारणतः 10 वाजेच्या सुमारास याच ठिकाणी आंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। तत्पूर्वी आता आपण पाहू शकतो की पाठीमागे जे मराठा तरुण आहे ते आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून या ठिकाणी यायला दाखल होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात अजूनही काही वाहनं असतील ते रस्त्यातच आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील 10 वाजता तर उपोषण करणार आहे। तत्पूर्वी हे तरुण जे आहेत तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जर आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं हा शेवटचा उपोषण राहणार आहे आणि हा अत्यंत कडक स्वरूपाचा असं उपोषण राहणार आहे। कुठल्याही पद्धतीने आम्ही आता माघार घेणार नाही, कारण की अनेक वेळा उपोषण केलेलं आहे आणि आता यानंतर आम्ही हे उपोषण करतोय। जे आता पुढची जी भूमिका होती त्यांची की 288 ठिकाणी उमेदवार लढवायचे की मग ते पाडायचे आणि याच ठिकाणावर जेव्हा ते व्यासपीठावरती उपोषणाच्या बसेल त्यानंतर ते पुढची भूमिका देखील जाहीर करणार आहेत की ते नंतर काय करणार। म्हणजे ते बैठक घेणार आहे समाज बांधवांची, बैठकीसाठी ते तारीख ठरवणार आहे की मग थेट ते पुढचं त्यांचा जे काय निर्णय असेल ते ठरवणार। कारण की त्यामुळेच आता थोड्या वेळा नंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करतील त्याच वेळेस ते समाजाबरोबर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर ते पुढची दिशा ठरवणार। त्यामुळे ते नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर थोड्या वेळातच या ठिकाणी उपोषणाला सुरुवात होईल।